कल्पेश सुर्वे आणि तेजस राणे आपलं बक्षीस देखील आपण घेऊन जा. कल्पेश प्लेयर ऑफ द मॅच, 10 बॉलमध्ये 34 आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवरती 5 विकेट हॉल घेणारा कल्पेश ठरला या मॅचमधील विजयाचा शिल्पकार. वेल प्लेड कल्पेश. अगदी दिग्गज मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण सोहळा आपण पाहतोय. अमोलजी मोरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान प्रदान केला जातोय. कल्पेश एकंदरीत तुमच्याकडे जरूर जाईल. सामन्याला अजून विलंब आहे. मोरे साहेबांना विनंती करेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. आणि आमचे आधी योगीजी सुर्वे ज्यांनी आग लावले आहे सकाळपासून पारितोषिकांची खैरात करतायत. वेल प्लेड कल्पेश. कल्पेशकडे आपण जाणार आहोत त्याच्याकरता मी थांबवलं आहे. मोरे साहेब आपण विराजमान व्हा. अगदी कल्पेश, कालचा दिवस आणि आजचा दिवस यातला डिफरंट. आता वैयक्तिक स्वतःची बॅट घेऊन आलो. काल लोकांच्या बॅटी होत्या त्याच्यामुळे काय स्वतःची बॅटी स्वतःची असते. नक्कीच टीमने चांगला प्रतिसाद दिला त्याच्यामुळे आजपर्यंत इथं पोहोचलो. वेल, तर हे होते कल्पेश. शुभेच्छा असतील तुम्हाला पुढील सामन्यांसाठी. वेल प्लेड. तेजसजी राणे यांना विनंती की आपण मंचावरती यायचं आहे. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. अर्थातच सेमीफायनल क्रमांक 1, सेमीफायनल क्रमांक 2 आणि स्पर्धेचा अंतिम सामना ग्रँड फिनाले या 96 बोर्डी समाज प्रीमियर लीगची आणि त्याच्या अनुषंगाने आधीच फटाक्यांची आतिषबाजी पारितोषिकांची खैरात या मंचावरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय अतुलजी मोरे ज्यांचा आज वाढदिवस या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य असताना आदरणीय अमोलजी मोरे यांच्याकडून सेमीफायनल क्रमांक 1, 2 आणि फायनलसाठी जितकी षटकार येतील त्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राईज अतुलजी मोरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने. मॅचकडे वळूयात, जाऊयात हाय व्होल्टेज ड्राम्याकडे. टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे. अगदी स्कोररकडे लक्ष होता. पहिलाच बॉल अमोल दरेकरनं इनसाइड आउट द कव्हर. 4 धावसंख्येसाठी येतोय पहिल्याच बॉलमध्ये चौकार. तेजस राणे तुशी घेण्यासाठी आपण या. तेजस राणे. पहिलाच बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहता इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला फटका होता. सीमापार चौकार. 4नं अकाउंट ओपन केलंय वैयक्तिक आणि सांघिक. समीर शिंदे बॉलिंग मार्कवरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय अमोल दरेकरचा ट्रेडमार्क शॉट डीप कव्हर पॉइंटला चौकारानंतर येतोय हा भव्य षटकार. कमांडी मिळाली आहे खरं तर श्रीराम वॉरियर्स 11 उजलोली संघाला. सोमजा 11 गुंडगे फिल्डिंग करते टॉस जिंकल्यानंतर. 3 बॉलमध्ये 11. कालच्या दिवसामध्ये 70-75 पर्यंत धावफलक जात होता. आता आज 60
या धावसंख्येच्या आतमध्ये दोनही मॅचेस आपण पाहिल्यात. मॅच नंबर 3 आजच्या दिवसातील आपल्या समोर लीग स्टेजमधील 10वा क्रमांकाचा सामना आहे. निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉलमध्ये धावसंख्या येते 11. धीम्या गतीचा बॉल पिक केलेला इन. रिव्हर्सचा थेंब. दुसरा षटकार येतो अमोदरेकरच्या बॅटमधून. हा रोमहर्षक आकाशाला वेध घेणारा उत्तुंग असा षटकार. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 2 षटकार रिव्हर्स अटेम्प्ट त्याच रिजन मध्ये. जबरदस्त बॅटिंग. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न. लावडल्या अपील. उत्साह जास्त होता, विश्वास कमी. पंच सांगतायत लेग स्टिक मिस करत जातोय बॉल. अखेर पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17च्या घरामध्ये. बिनबाद 17. पहिलं षटक संपलंय. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला गॅप मधून. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सार्थक येतोय वेगानं. रन मिळते ती 1-1च्या मदतीनं. धावसंख्या आहे ती 18 या अंकावर. दुसरं षटक पिटूचं मैदानाच्या आतमध्ये. रोशन मोरे काही किमया केल्या कालच्या दिवसामध्ये. बोटातील जादू, परंतु त्याच्या विरोधात अमोल दरेकरचा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक. डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सांगतायत हा येतोय चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये आदित्य आलाय. याच मैदानावरती सातत्यानं सराव रांगल्यात आला. याच मैदानावरती आता इन ॲक्शन मध्ये आपल्याच मैदानात इन ॲक्शन मध्ये डाऊन द ग्राउंड केलाय. फटका चांगला आहे. वेगवान स्ट्रोक. लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये सार्थकनं चांगली फिल्डिंग केली आहे. रन मिळते या बॉलवरती देखील 1-1च्या मदतीनं. धावसंख्या येते 24 या आकड्यावर. पहिल्या षटकात सुरुवात फार अप्रतिम झाली. धावा आल्या होत्या टोटल 17. आणि त्यानंतर रोशन मोरे यांनी आपल्या बोटातील जादूनं पुन्हा थांबवलंय.
कालच्या दिवसामधील सर्वात यशस्वी गोलंदाज रोशन मोरे आणि आज एक चांगला कमबॅकिंग बॉल हाताळतात मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील रन मिळते एक, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 2 षटकांमध्ये जाऊन पोहोचल्यात त्या 25च्या घरामध्ये, एक गडी बाद. धावसंख्या आहे ती 25. पहिल्या षटकात 17, त्यानंतर दुसऱ्या षटकात आल्या त्या फक्त आणि फक्त 8. एक फलंदाज ब्रेक थ्रू मिळवून दिला रोशन मोरे यांनी. 2 षटकात धावसंख्या आहे ती 12.50च्या इकॉनॉमीनं 25 या आकड्यावरती. या ऐकूयात तोपर्यंत सुंदर सुमधुर संगीत. सार्थक आलाय. पलसझरीचा खेळाडू आणि ऑन स्ट्राईक देखील पलसझरीचा प्रामुख्याचा अस्त्र अर्थातच अमोल दरेकर. बिग बॅटल स्विच इट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर चकलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग, वेल स्टॉप बाय द फिल्डर. चांगली फिल्डिंग केली आहे. 25 धाब्यांवरती धावफलक स्थिर राहील. आज आदित्य आपण पाहतोय वातावरणामध्ये देखील थोडा बदल. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॅकफुटला जात हाफ ट्रॅकर ओळखले, लाईन बिरकावून दिलाय बॉल. लॉंग लेग सीमा पार, एक टप्पा गाठत बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी अमोल दरेकरच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौका.
15 बॉलचा सामना केला या 18 बॉलमध्ये आणि धावा जमवल्या त्या टोटल 36 आणि धावसंख्या आहे ती संघाची 39. काय बॅटिंग करतोय, तुफान बॅटिंग. आज ड्रेसिंग रूम मधूनच कदाचित सेट होऊन गेलाय फलंदाज अमोल दरेकर मैदानाच्या आतमध्ये. दोन खरं तर आयोजक करते मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे समीर शिंदे आणि एकीकडे अमोल दरेकर आणि रोशनजी मोरे. चान्स क्रिएट झालाय, फटका फसला होता, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज धावतायत बॉल मागे, एकच धाव मिळते. हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. रोशन मोरे दुसऱ्या षटक घेऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती 40. कालच्या दिवसामध्ये कोण विसरेली गोलंदाजी. 40 धावा आहेत. चला थोडं फास्ट केला प्लीज. अजूनही 5 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. अकुटप्प्याचा बॉल, स्विचिटचा फटका. टोटल स्विचिट नंबर 4 सक्सेस होतीये. बॉल निघून गेलाय. 6 धावसंख्येसाठी रोमहर्षक षटकार. आणि तो गमावलाच नाहीये. पाठवल्या बॉल लांबच लांब. आदित्यच्या बॅट मधून हा पॉवर जनरेट स्ट्रोक षटकार. बॉल सीमा पार गेलाय 6 धावसंख्येसाठी. आदित्य देखील कमीपणा घेत नाहीये. इरादे नेक बॉल सीमा पार षटकार. घातक हल्ले चढवलेत. ज्या गोलंदाजावरती, ज्या गोलंदाजांना काल फलंदाजांना नाचवलं, या बॉलवरती तर विकेट आली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज होतं खरं तर क्लीन बॉलच्या स्वरूपात. परंतु डीप फाईन लेग मध्ये बॉल निघून गेलाय. अंतिम क्षणी फुटबॉल एपर्स रनआउटची संधी. रिव्ह्यू घेतलाय रनआउटसाठी. दुसरीचा प्रयत्न होता, आता मात्र चेक केला जाईल. फिल्डिंग चांगली केली आहे, एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नात डिसिजन पेंडिंग चेक केले जात आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. शुभम कदम सर चेकिंग करतायत. यस, बॅटर इज आउट. बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ठेवू शकलेला नाहीये. बॅटचा स्पर्श झालाच नव्हता आणि त्याच कारणास्तव इथून मात्र फलंदाज आदित्य होतोय बाद. 2 षटकारानंतर
4 बॉलमध्ये 14चं योगदान देत बाद होतोय आदित्य. 15चं योगदान माफ करा 5 बॉलमध्ये. 60 धावा धावफलकावरती 4 षटकांमध्ये. आता उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे. संकेत आलाय नवीन फलंदाज. बॅटिंग लाईनअप तगडा आहे खरं तर श्रीराम वॉरियर्स 11 उजलोली संघाचा. संकेत कडे देखील एक मोठी क्षमता आहे. पहिल्या मॅचचा हिरो संकेत. फार जबरदस्त बॅटिंग. 60 धावा आहेत 4 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 5 साईराज हा देखील पलझरीचा खेळाडू. स्ट्राईक एंड वरती अमोल दरेकर. काय खेळला या मॅच मध्ये. पहिला अर्धशतकीय खेळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का यावरती आता लक्ष आहे. 43 वरती खेळतोय वैयक्तिक अमोल दरेकर. साईराजचा पहिलाच बॉल. साईराजचा पहिलाच बॉल. अॅक्रॉसचा बॅट मारण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. पंच सांगतायत एक्स्ट्राची धाव. 61 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये आता धावा झाल्यात. मागील दोनही मॅचचा विचार करत असताना 60+ धावा होत नव्हत्या. या षटकात झाल्यात. स्विचचा प्रयत्न होता. पुन्हा दिशा खराब आहे. पंच सांगतायत वाईट बॉल. 62 धावा धावफलकावरती. चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. साईराज कोऑपरेट करा. योग्य तो डिसिजन पंचांनी दिलाय. कालच्या दिवसामध्ये देखील एक जबरदस्त अंपायरिंग. पारंगे सर असतील, कुरुंगले सर असतील, आज देखील कदम सर आपण पाहतोय. फार चांगले अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अंपायरचं देखील कौतुक करूयात. 4 षटकांमध्ये 62. पहिलेच 2 बॉल वाईट फेकलेत साईराजनं. अमोल दरेकर मोठा फटका स्लॉट मध्ये. आज बॅट आणि बॉलचा योग्य सहयोग जुलतोय. बॉल चाललाय सीमा पार. अमोल दरेकरचा आणखी एक हा दर्जेदार षटकार. आणखी एक तीर. बॉल सीमा पार. 6वा क्रमांकाचा षटकार. बॉल छू मंतर सीमा पार. 7व्या क्रमांकाचा वैयक्तिक षटकार अमोलच्या बॅटमधून. हा अनमोल षटकार.